नमस्कार. मी देसले BS, सहशिक्षक, संत सेवालाल माध्यमिक विद्यालय देवहारी. मागील भागात आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण 6वे प्राण्यांचे वर्गीकरण यामध्ये आपण प्राणीसृष्टी, त्यातील उपसृष्टी, असमपुष्टरज्जू प्राणी, त्यातील एकूण 10 संघ अभ्यासले. आता आपण प्राणीसृष्टीमधील उपसृष्टी म्हणजेच समपुष्टरज्जू प्राणी या संघातील प्राण्यांचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला समपुष्टरज्जू प्राणी हे या 3 संघांमध्ये विभागली गेलेली असतात. यामध्ये पहिला जो संघ आहे तो म्हणजे उच्च समपुष्टरज्जू प्राणी, दुसरा जो आहे शीर्ष समपुष्टरज्जू प्राणी आणि तिसरा जो आहे तो म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी. तर असे एकूण 3 संघांमध्ये समपुष्टरज्जू प्राण्यांची विभागणी होते. यामध्ये आपण आता सुरुवातीला जाणून घेऊ उच्च समपुष्टरज्जू प्राणी संघातील प्राण्यांची वैशिष्ट्ये. यामध्ये यांच्या शरीरावर युनिसिलचे आवरण असते. तसेच सागर निवासी हे प्राणी असतात, म्हणजे समुद्रात राहणारे. तसेच सामान्यपणे उभयलिंगी असतात आणि यांच्या आळ्या स्वतंत्र पोहणाऱ्या असतात. तसेच फक्त शेपटीच्या भागात पृष्ठरज्जू असतो. असे अनेक वैशिष्ट्ये असणारी ही उच्च समपुष्टरज्जू प्राणी आपल्याला या उपसृष्टी समपुष्टरज्जू प्राणी संघातील संघ समपुष्टरज्जू प्राणी संघात दिसून येतात. तर आपण चित्रामध्ये त्या प्राण्यांच्या आकृत्या पाहू शकतो. या प्रकारातील प्राणी जे आहे ते आपल्याला दिसून येतात. तसेच समपुष्टरज्जू प्राण्यांमधील दुसरा प्रकार आहे तो म्हणजे शीर्ष समपुष्टरज्जू प्राणी. तर आपण आता शीर्ष समपुष्टरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. हे लहान माशांच्या आकारासारखे प्राणी असतात. तसेच हे सुद्धा समुद्रात राहणारे म्हणजेच सागर निवासी प्राणी आहेत. तसेच समुद्रकिनाऱ्यावर अर्धवट गाळलेल्या स्वरूपात असतात. तसेच शीर्ष समपुष्टरज्जू प्राणी हे एकलिंगी प्राणी आहेत. पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतका असतो. असे अनेक जे वैशिष्ट्ये आहेत हे शीर्ष समपुष्टरज्जू प्राण्यांचे आहेत. आपण चित्रामध्ये अशाच एका समपुष्टरज्जू प्राण्यांचे चित्र पाहू शकतो. तर आता उपसृष्टी समपुष्टरज्जू प्राणी संघातील तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी. तर पृष्ठवंशीय प्राण्यांची वैशिष्ट्ये म्हणजे पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्यांची जागी पाठीचा कणा असतो. या प्राण्यांच्या शिर म्हणजेच डोके पूर्णपणे विकसित झालेले असते. तसेच मेंदू कवटीत सुरक्षित असतो. काही प्राणी जे आहेत ते जबडेविरहित असतात, तर काहींना जबडे असतात. असे अनेक प्रकारचे वैशिष्ट्ये या पृष्ठवंशी प्राण्यांचे आपल्याला दिसून येतात. तर यामध्ये आता आपल्याला समपुष्टरज्जू प्राण्यांची प्रकारात एकूण 6 प्रकार दिसून येतात. तर हे 6 प्रकार म्हणजे पहिला प्रकार आहे चक्रमुखी प्राणी. तसेच दुसरा जो आहे मत्स्य प्राणी वर्ग, तिसरा जो आहे उभयचर प्राणी वर्ग, चौथा सरीसृप प्राणी वर्ग, 5वा
पक्षीवर्ग आणि 6वा जो आहे सस्तन प्राणीवर्ग. आता आपण सर्वात पहिला जो आहे तो म्हणजे चक्रमुखी प्राणीवर्ग यांची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. प्राणीसृष्टीमधील समपुष्टरज्जू प्राणी संघातील चक्रमुखी प्राणीवर्ग आपल्याला यांची वैशिष्ट्ये पाहायची आहे. तर चक्रमुखी प्राणी जे आहेत ते जबडेविरहित असतात. तसेच त्वचा मृदू असून खवलेविरहित असते. तसेच चक्रमुखी प्राणी युग्मित उपांगी यांना नसतात. बहुतेक प्राणी हे बाह्य परजीवी असतात. तसेच अंतकंकाल कास्थिमय असते. तर आपण आता या चित्रामध्ये या प्रकारातील प्राणी पाहू शकतो. आता आपण उपसृष्टी समपुष्टरज्जू प्राणी संघातील दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे मत्स्यवर्ग प्राणी यांची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. तर मत्स्यवर्ग प्राणी जे आहेत हे शीतरक्ती असतात. तसेच समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात सुद्धा ही दिसून येतात. तसेच पोहण्यासाठी यांना युग्मित आणि अयुग्मित पर सुद्धा असतात. हे जे प्राणी आहेत श्वसन कल्याणद्वारे करतात. तसंच ह्या प्राण्यांमध्ये बाह्य कंकाल खवल्यांच्या स्वरूपात असते. असे अनेक जे आहेत ते वैशिष्ट्ये ह्या मत्स्यवर्ग प्राणी सृष्टीमध्ये आपल्याला दिसून येते. तर आता आपण चित्रामध्ये पाहू शकतो मत्स्यवर्ग प्राणी. दुसऱ्या चित्रामध्ये आपण अजून मत्स्यवर्ग प्राणीमधील चित्र पाहू शकतो. तर प्राणीसृष्टीतील उपसृष्टी समपुष्टरज्जू प्राणी संघातील तिसरा प्रकार म्हणजे उभयचर प्राणी. उभयचर प्राणी वर्गांची वैशिष्ट्ये म्हणजेच ह्या जे प्राणी आहेत यामध्ये प्रामुख्याने 2 अवस्था आपल्याला दिसून येतात. पहिली जी आहे ती डिंब अवस्था आणि दुसरी म्हणजे प्रौढावस्था. या दोन्ही अवस्थातील प्राणी हे उभयचर प्राणी म्हणून आपल्याला प्राणीवर्गामध्ये दिसतात. तसंच या प्राण्यांना बाह्य कर्ण नसतो व कर्णपटल यांना असतो. तसेच यांना मान नसते. डोळे बटबटीत असून त्यांना पापण्या असतात. तसेच या उभयचर प्राणीवर्ग मधील प्राण्यांना बाह्य कंकाल नसतं. तसेच त्वचा जी आहे ती मृदू व श्वसनासाठी नेहमी ओलसर असते. तर आता आपण पाहू शकतो चित्रामध्ये उभयचर प्राणी आणि साधारणतः काही प्राणी आपण आपल्या अवतीभोवती या प्राणी संघामध्ये आपल्याला दिसून येतात.